माळी महासंघाच्या वतीने 10वी-12वी स्पर्धा परीक्षा शासकीय सेवेत यशस्वी गुणवंतांचा कान्होश्री मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य सत्कार। अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने यावर्षी देखील जिल्ह्यातील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। धुळे शहरातील कान्होश्री मंगल कार्यालय या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर यात 10वी-12वी तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा युवकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलासराव पाटील, जिल्हाध्यक्ष आर.के. माळी, महानगराध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे, सचिव ज्ञानेश्वर माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, समाज बांधव यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम पार पडला। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी यांच्यासह पालक वर्ग देखील उपस्थित होता। शिष्यवृत्ती परीक्षा, BA, BCom, BSc, विविध क्षेत्रातील डिप्लोमा, पदवी परीक्षेत 75% पेक्षा जास्त, MPSC, UPSC, सैनिक, अग्निवीर, पोलीस, खेळ, शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या गुणवंतांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला। तर कार्यक्रमासाठी सर्व अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी, समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतला। जय ज्योती जय क्रांती। आज अखिल भारतीय माळी महासंघाच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने या धुळे जिल्ह्यामध्ये तालुकावार गुणवंत विद्यार्थी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। पहिला कार्यक्रम पूर्ण झाला। आज या ठिकाणी आपला दुसरा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमामध्ये धुळे महानगर आणि धुळे तालुक्यातील माळी समाजातील सर्व पोट शाखेतील विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। यामध्ये इयत्ता 10वी-12वी, पदवी, पदव्युत्तर अशाच प्रकारे जे विशेष प्रावीण्य मिळवतात त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। मी 1992 साली या धुळे शहरामध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम घेतलेला होता। 1992 सालापासूनचा हा कार्यक्रम आज 34-35वा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत। विशेष आनंदाची बाब अशी आहे की त्यावेळेला धुळे आणि नंदुरबार एकत्र जिल्हा असताना सुद्धा 70 ते 80 गुण यायचे। आता एका तालुक्यामध्ये जवळजवळ 200 गुणवंत विद्यार्थी आता तयार झाले। यामुळे माळी समाजाची शैक्षणिक गुणवत्ता वाढलेली हे सिद्ध होतं। त्यामुळे मनस्वी आनंद होत आहे। आज या ठिकाणी खूप लांबनं मुलं आलेले आहेत, गुणवंत विद्यार्थी आहेत, समाजातले सगळे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। या सगळ्यांना मनस्वी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। जय ज्योती जय क्रांती।